नमस्कार. HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नुकतेच 12वी पास किंवा 10वी पास झाल्यानंतर पोलीस भरतीतलं करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्गदर्शक व्हिडिओ असणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाला नक्की शेअर करायला विसरू नका. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओ एकदम मार्गदर्शनपर आणि विद्यार्थी मित्रांनो करिअरच्या संधी काय आहेत भविष्यात ते तुम्हाला आगामी काळामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. तर पहा, सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस भरती या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला अंग मेहनत सोबत लेखी परीक्षा सुद्धा देणं आवश्यक आहे. आता मी उंची वगैरे सांगायचा जर विचार केला, महिलांची उंची प्रमाणात कमी होत चाललेली आहे किंवा कमी उंचीच्याच महिला आता सध्या याच्यामध्ये आहेत, लोकसंख्येमध्ये आहेत. तर महिलांसाठी उंचीची जर विचार केला 155 सेंटीमीटर उंची असावी म्हणजे असावीच. पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर असावी म्हणजे असावीच. पण काही महिलांची उंची नसते, 10वीला किंवा 12वीला असतात आणि त्यांची उंची नसते. त्यांनी काय करावे? 10वीला असेल तुमचं वय वर्ष 22 पर्यंतच उंची वाढते, 22 वर्षापर्यंत उंची वाढते आणि पुरुषांची 23 वर्षापर्यंत उंची वाढते. आणि तुम्ही जर या वयाच्या पेक्षा कमी असाल, उंची वाढणार आहे का नाही वाढणार आहे हे नैसर्गिक आहे. त्यामुळे ज्या लोकांची उंची आहे त्या लोकांनीच या करिअरकडे लक्ष द्यावे किंवा पोलीस भरतीमध्ये यावे. कारण कॉम्पिटिशनचा विचार केला, प्रत्येक जागेसाठी 100 ते 150 विद्यार्थी येत असतात. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी सिलेक्ट होत असतो. आणि आजचं कॉम्पिटिशन बघत असाल, सोशल मीडियाला तुम्ही कनेक्टेड असाल तर स्पर्धेचा विचार करून या क्षेत्रामध्ये उडी मारावी. करिअर चांगला आहे, नक्कीच तुम्हाला कमी दिवसामध्ये जॉब लागू शकतो. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये जर विचारात घेतलं तर ज्यांना कुणाला पुणे, कोल्हापूर, लातूर, त्याच्यानंतर धाराशिव, संभाजीनगर या ठिकाणी अकॅडमी जर हवी असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. आपण चांगल्या पद्धतीची अकॅडमी सुचवू शकतो. ठीक आहे. तर सुचवू शकतो. राहण्याची वगैरे सोय वगैरे ती काय त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही फायनल करू शकता. आता 10वी नंतर किंवा 12वी नंतर या करिअर शोधत असताना बघा, पुरुषांसाठी जर ग्राउंड बघितलं 1600 मीटर धावणे, ज्यामध्ये 5-10 मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात, 5 मिनिट 10 सेकंद. त्यानंतर महिलांना जर बघितलं, महिलांना 800 मीटर धावणे 2:50 मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत असतात. इथे गोळा आहे, या ठिकाणी सुद्धा गोळा आहे, या ठिकाणी 100 मीटर धावणे आहे, या ठिकाणी सुद्धा 100 मीटर धावणे आहे. यांना 14 सेकंद आहेत, 11:50 आहे. हे सर्व काही ग्राउंडच्या बाबतीत आहे. बी स्ट्रॉंग राहून तुम्हाला आगामी काळामध्ये पोलीस भरतीमध्ये उतरायचं आहे. तर पालकांना कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलातले सुप्त गुण बघूनच या क्षेत्रामध्ये टाका. कारण मी प्रत्यक्ष सांगतोय, एका जागेसाठी 150 विद्यार्थी येतात या स्पर्धेचा विचार करून. परवा एका विद्यार्थ्यांनी काहीतरी विचित्र प्रकार करून घेतला स्वतःच्या आयुष्याचा, कारण तो स्पर्धा परीक्षेला कंटाळला होता. त्यामुळे स्पर्धेला न कंटाळता हे करिअर निवडत असताना पालकांनी व प्रत्यक्षरित्या स्पर्धकांनी त्याचा जाणीवपूर्वक विचार करून आगामी काळामध्ये या क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवावे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. जेवढं स्मार्टनेस आपल्याला काम करता येईल किंवा जेवढं स्मार्टनेस अभ्यास करता येईल त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्यावे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 7 वर्षापासून आपण पोलीस भरतीवर काम करतो. विद्यार्थ्यांचं खच्चीकरण किंवा अकॅडमीच्या भरमसाठ फीस असल्यामुळे विद्यार्थी काय खचत जातो. विद्यार्थ्याला वेळ लागल्यामुळे त्याच्या करिअरच्या काही संधी मुकत असतात. त्यामुळे या करिअरकडे निवड करत असताना या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. ग्राउंड पण हार्ड आहे आणि लेखी परीक्षा सुद्धा तयारी आपल्याला त्याच्या सोबत करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात अनेक कॉम्पिटिटर आहेत, पण आपल्याला आगामी काळामध्ये या सर्व कॉम्पिटिटरला मागे टाकून जर स्मार्ट वर्क करून या पोलीस भरतीमध्ये आपलं करिअर निवडू शकता किंवा करिअर करू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी किंवा
आगामी काळात या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच संदेश द्यायचा होता की विद्यार्थ्याची कोणत्याही बाजूने फसवणूक व्हायला नको. करिअरच्या संधी निवडत असताना तुम्ही 12वी किंवा 10वी पास असाल तर पोलीस भरती क्षेत्रामध्ये येऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.